भैया संभाजीनगरला जावं लागलं, काय म्हणावं आता तुम्हाला. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे समर्थ आणि मी राहतो छत्रपती संभाजीनगरमध्ये. आज जावं लागलं मला सकाळी सकाळी संभाजीनगरला, कारण की थोडं काम होतं. त्यानंतर मित्र म्हटले होते थोडं ये इकडं, लय दिवस झाले तुझे तिकडं. तर काय रिक्षामध्ये बसलो. त्यानंतर काय आता हे काका थोडं लवकर निघानाच, आता काय म्हणावं त्यांना. त्याच्यानंतर निघाले बाई, मध्ये लागला पाऊस रोटेगावला. रोटेगावला पाऊस लागला. हे आमची इथलं MIT कॉलेज. MIT कॉलेजमध्ये पाहत होतो दिसतं का नाही कोणी. तर काय कोणी दिसले नाही, मित्र कोणी दिसले नाही. तर जाऊन तेव्हा म्हटले बहुत चला आता आपण रेल्वे स्टेशनवर जाऊया. रेल्वे स्टेशनवर गेलो तर ट्रेन पण आलेली नव्हती त्या टायमापर्यंत. काय म्हणावं, ट्रेन आलेली नव्हती. मग काय टाइमपास करायला काही नव्हतं. मग काय स्नॅप बिप काढला, 1-2 स्नॅप काढले. मग तेवढ्यात आहे ना, काय म्हटलं आता ट्रेन आली, आता मग काय करावं. मग काय डायरेक्ट संभाजीनगरला आलो ट्रेनवरून. ट्रेनवरती बसून नाही, ट्रेनमध्ये बसून आलो संभाजीनगरला. संभाजीनगरमध्ये आल्यानंतर काय आता इकडं लयच गर्दी होती. खूप दिवसानंतर आलो, त्याच्यामध्ये खूप दिवस नाही झाले, असं 2-3 दिवस पहिले आलो तो वाटतं. म्हणजे इकडून वैजापूरला गेलो तो. मग काय आता आपलं रिक्षामध्ये बसलो. रिक्षामध्ये बसल्यानंतर गेलो आपलं गोपाटी म्हटलो तर त्यांना गोपाटीकडे आलो. मग का भेळीवाला काय लागलेला नव्हता. पाहिलं तर भेळीवाला असतं तर मग आपली इथून भेळ खाल्ली असती. त्यानंतर काय इकडं आल्यानंतर काय फ्लॅट बीट पाहायला गेलो. फ्लॅट बीट पाहिलं म्हटले मित्र, फ्लॅट पाहायचा होता आज.